नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 26 मार्च रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। आज रामनवमी आहे। रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सुरू करूया आजचं सेशन। तत्पूर्वी आपण मासिक बनवलेले आहे मित्रांनो, जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे, ते तुम्हाला आपल्या ॲपवर उपलब्ध होऊन जाईल। त्याचबरोबर क्वालिटी बॅचेस जे आहे ते तुम्हाला अभ्यास मित्र ॲपवर उपलब्ध होणार आहे। त्यासाठी आपला ॲप जे आहे ते डाउनलोड करून ठेवा। हे जे काही आपण मार्चचे चालू घडामोडी बघतोय त्याचं सुद्धा मासिक आपल्या ॲपवर येऊन जाणार आहे। पहिला प्रश्न आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मार्च 2026 मध्ये आयकर कायदा 2025 विषयी नागरिकांना शिक्षित करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? तर नागरिकांना आयकर कायद्याविषयी आपण जर बघितले गोष्टी समजून सांगण्यासाठी, आयकर कायदा समजून देण्यासाठी प्रारंभ 2026 मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। प्रारंभचा फुल फॉर्म आहे पॉलिसी रिफॉर्म अँड रिस्पॉन्सिबल ॲक्शन फॉर मिशन विकसित भारत। प्रारंभ 2026 मोहीम जे आहे, तर आपण जर बघितलं नागरिकांना आयकर कायदा 2025 विषयी शिक्षित करणं हे हिचं उद्दिष्ट आहे। हा कायदा 1 एप्रिल 2026 पासून अंमलात येणार आहे। दुसरा प्रश्न आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे राज्यसभेत सादर केले जाणारे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल विधेयक 2026 कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर आपण जर बघितलं तर सेंट्रल आर्म पोलीस फोर्स बिल 2026 जे आहे ते गृह मंत्रालयाशी संबंधित आहे मित्रांनो। आपण जर बघितलं तर केंद्रीय पोलीस दलाचे वेगवेगळे फॉर्म आहे, जसं की आपण जर बघितलं CRPF आहे, CISF आहे, ITBP आहे, SSB आहे, त्या सीमा सुरक्षा बल, BSF आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस। तर हे वेगवेगळे दल आहे आणि या वेगवेगळ्या दलांसाठी वेगवेगळे कायदे आहे, त्यांचे वेगवेगळे नियम आहे, रूल्स रेग्युलेशन आहे। तर यांसाठी यांना एक छत्री म्हणजे आपण जर बघितलं तर एका अम्ब्रेला खाली आणण्यासाठी एक नवीन विधेयक जे आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल प्रशासन विधेयक 2026 जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेलं आहे। आपण जर बघितलं तर या विधेयकामध्ये डेप्युटेशन म्हणजे काय असतं, तर समजून घ्या आता CRPF आहे, तर CRPF मध्ये बढती होऊन समजून घ्या त्याचे महासंचालक किंवा त्याचे वेगवेगळे पद असतात, डायरेक्टर जनरल, ॲडिशनल डायरेक्टर जनरल, इन्स्पेक्टर जनरल, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, हे जे पद असतात तर समजून घ्या DG, ADG, IG, DIG ही जी पदं असतात, तर या पदावर बढती होऊन आपण जर बघितलं तर CRPF मधीलच सैनिक तिथं बढती होऊन या पदावर येतील असं नाहीये। आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे डेप्युटेशन, तर डायरेक्टर जनरल या पदासाठी 100% डेप्युटेशन अलाउड आहे। म्हणजे डेप्युटेशन म्हणजे काय असतं, दुसऱ्या एखाद्या आपण म्हणूया IPS किंवा दुसऱ्या एखाद्या दलाचा अधिकारी तिथं नियुक्त केला जाऊ शकतो, याला डेप्युटेशन म्हटलं जातं। मग आता DG साठी 100% जे आहे ते IPS अधिकारी DG पदावर नियुक्त केले जाऊ शकतात। ADG पदावर 67% IPS अधिकाऱ्यांना नियुक्त केले जाऊ शकतं, IG पदावर 50% आणि डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल या पदावर 20% आपण जर बघितलं IPS जे आहे ते नियुक्त केले जाऊ शकतात, याला डेप्युटेशन म्हटलं जातं। म्हणजे बाकीच्या ठिकाणी कसं असतं, बढती होऊन तिथं तो व्यक्ती प्रमुख बनत असतो, पण या दलांमध्ये कसं असतं, एका दलाचा BSFचा प्रमुख उद्या जाऊन ITBPचा पण प्रमुख बनू शकतो, याला डेप्युटेशन म्हटलं जातं। आणि मोस्टली डेप्युटेशन मध्ये आता जी पदं आहे ते IPS या पदाकरता राखीव ठेवली जाणार आहे। पुढे जाऊया मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रकृती 2026 या कार्बन मार्केटिंग वरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन कोणत्या शहरात केलं? तर प्रकृती नावाची परिषद नवी दिल्लीमध्ये भरवण्यात आली होती मित्रांनो। आपण जर बघितलं ही परिषद जी आहे ती देशाच्या कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेला चालना देण्यासाठी भारताच्या ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो द्वारे आयोजित प्रकृती 2026 ही कार्बन बाजारावरील दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आहे। या परिषदेत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर आणि राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी इंडियन कार्बन मार्केट पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे। थीम होती अनलॉकिंग कार्बन फायनान्स फॉर NDC इम्प्लिमेंटेशन, ग्लोबल पार्टनरशिप अँड डिजिटल पाथवे। पुढे जाऊया, चौथा प्रश्न आहे, जागतिक क्षयरोग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक क्षयरोग दिन जो आहे तो 24 मार्च रोजी सेलिब्रेट केला जातो मित्रांनो। जागतिक क्षयरोग दिन जो आहे ही एक जागतिक आरोग्य जनजागृती मोहीम आहे, ज्याचा उद्देश लोकांना या समस्येबद्दल आणि तिच्या प्रतिबंधात्मक उपायाबद्दल शिक्षित करणं हे आहे। 1882 मध्ये क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावणाऱ्या डॉक्टर रॉबर्ट
कोच यांच्या स्मरणार्थ 24 मार्च जो आहे तो जागतिक क्षयरोग दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. थीम आहे यस वी कॅन एंड टीबी, लेड बाय कंट्री, पॉवर बाय पीपल. पुढे जाऊया, महत्वाचे दिन बघूया मार्च मधील. धूम्रपान विरोधी दिन 11 मार्च रोजी सेलिब्रेट केला जातो. अ स्मोक फ्री लाईफ स्टार्ट विथ अ स्मोक फ्री डे थीम आहे. जागतिक किडनी दिन जो आहे तो 12 मार्च रोजी सेलिब्रेट केला जातो. थीम आहे किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. जागतिक निद्रा दिन 13 मार्च रोजी सेलिब्रेट केला जातो. थीम आहे स्लीप वेल, लिव्ह बेटर. आंतरराष्ट्रीय गणित दिन जो आहे, ज्याला पाय दिन सुद्धा म्हटलं जातं, तर हा सेलिब्रेट केला जातो 14 मार्चला. मॅथमेटिक्स अँड होप थीम आहे. राष्ट्रीय लसीकरण दिन 2026 16 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आला. इम्युनायझेशन फॉर ऑल इज ह्युमनली पॉसिबल थीम आहे. आंतरराष्ट्रीय आनंद दिन 20 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आला. जागतिक काव्य दिन आणि जागतिक बाहुली नाट्य दिन जो आहे तो 21 मार्च रोजी सेलिब्रेट केला जातो. जागतिक हिमनदी दिन 21 मार्च, जागतिक जल दिन 22 मार्च. पुढे जाऊया, पाचवा प्रश्न आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप उत्पादनाला चालना देण्यासाठी टेराफॅब प्रकल्प कोणी सुरू केला? तर टेराफॅब प्रकल्प जो आहे तो एलॉन मस्क यांनी सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं, त्यांची टेस्ला कंपनी आहे आणि या टेस्ला कंपनीच्या ज्या गाड्या आहेत त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप बसवल्या जाणार आहे. मग आपण जर बघितलं, त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी टेराफॅब प्रकल्प जो आहे तो एलॉन मस्क यांनी सुरू केलेला आहे मित्रांनो. तर टेक्सास या ठिकाणी, टेक्सास राज्य अमेरिकेतलं, तर टेक्सास मधील ऑस्टिन या ठिकाणी टेराफॅब प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. सहावा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये नेदरलँडला मागे टाकून कोणता देश भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ बनला? तर आपण जर बघितलं तर भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ चायना बनलेला आहे. भारत गोष्टी निर्यात करण्याच्या बाबतीत जर बघितलं तर सगळ्यात जास्त युएसए ला निर्यात करतो. युएसए 1 नंबरला आहे, UAE 2 नंबरला आहे, चायना 3 नंबरला आलेला आहे आता, आणि नेदरलँड जे आहे ते आता 4थ्या नंबरवर गेलेले आहे. पहिले नेदरलँड 3ऱ्या नंबरवर होता, आता नेदरलँड 4थ्या क्रमांकावर गेलेला आहे. चायनाला आपली निर्यात जी आहे ती 32% वाढलेली आहे, ती $1.67 बिलियन वर पोहोचलेली, पण आपली एकूण निर्यात जी आहे ती 0.81% घटून $36 बिलियन वर आलेली आहे. पुढे जाऊया, सातवा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने आपल्या 2026-27च्या अर्थसंकल्पात सर्वात गरीब कुटुंबासाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा जी आहे ती हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. हिमाचल प्रदेश सरकारने बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्याच्या खालील कुटुंब जे आहे तर त्यांसाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू केली आहे. या अंतर्गत 1 लाख महिलांना 1,500 रुपये प्रति महिना दिले जाणार आहे. गरीब कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. 27,000 कुटुंबांना पक्की घरं उपलब्ध करून दिली जाणार आहे. मित्रांनो, आपल्या या काही बॅचेस सुरू आहे ज्यावर तुम्ही CJ लाईव्ह कुपन कोड यूज करून 10% डिस्काउंट मिळू शकता. तर आता राज्यसेवा कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक यासाठी CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा आणि डिस्काउंटचा फायदा घ्या. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम इंस्टाचं पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आठवा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 साठीचा ICC महिला खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? तर ICC महिला खेळाडूचा पुरस्कार जो आहे तो अरुंधती रेड्डी भारताच्या खेळाडूला मिळालेला आहे. आणि पुरुषांमध्ये आपण जर बघितलं तर जो फरहान आहे पाकिस्तानचा साहेबजादा फरहान, तर त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या महिन्यासाठीचा? तर आपण जर बघितलं तर जो काही आपला फेब्रुवारी महिना होता त्यासाठीचे हे पुरस्कार आहे. नववा प्रश्न आहे, ICIMOD च्या एका अहवालानुसार 1990 ते 2020 या कालावधीत हिंदुकुश हिमालय प्रदेशातील हिमनदीचं क्षेत्रफळ वितळल्यामुळे अंदाजे किती टक्के कमी झालं? तर हिमनद्यांचं क्षेत्रफळामध्ये 12% कमी झालेले आहे या 30 वर्षांमध्ये. आपण जर बघितलं तर 12%ची घट झालेली आहे. हा प्रदेश जगाचा 3रा ध्रुव म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणावरून गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू यासारख्या नद्यांचा उगम होतो आणि 2 अब्ज लोकांना यापासून पाणी मिळतं. पुढील प्रश्न आहे, वयाच्या 15व्या वर्षी महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारी जगातील सर्वात तरुण खेळाडू कोण बनली आहे? तर 15व्या वर्षी T20 क्रिकेट विश्वचषक मध्ये रवांडाच्या फैनी उटागू शिमानिंदे हिने शतक झळकवलेलं आहे.
घाना या देशाच्या विरोधात 65 चेंडूत 111 धावा केलेल्या आहे. 11वा प्रश्न आहे, युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च सर्न नावाचं एक ठिकाण आहे, एक प्रयोगशाळा आहे. येथील शास्त्रज्ञांनी लार्ज हेड्रॉन कोलायडर मध्ये XICC प्लस बॅरियन नावाचा एक नवीन उपअणू कणाचा शोध लावला आहे. ही प्रयोगशाळा कुठे आहे? ही प्रयोगशाळा आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. तर सन नावाची एक प्रयोगशाळा आहे, तिथं एक नवीन आपण जर बघितलं तर उपअणू कण शोधण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव ठेवण्यात आलेले XICC प्लस व्हेरियॉन. मग आपण जर बघितलं तर हा जो कण आहे हा प्रोटॉनपेक्षा 4 पट जड कण आहे. या शोधामुळे क्वांटम क्रोमोडायनामिक्स ची तत्व आणि तीव्र केंद्रिक बल समजून घेण्यामध्ये मदत होणार आहे. 12वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कोणत्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याचे करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे नवीन पुस्तक जे आहे ते मार्च 2026 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. तर आपण जर बघितलं तर करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक कैलास सत्यार्थी यांचं आहे. कैलास सत्यार्थी यांना 2014 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मलाला युसुफजाई यांच्या समवेत मिळाला होता. मित्रांनो, यांचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्याचबरोबर पुदुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी या देखील उपस्थित होत्या. कैलास सत्यार्थी हे प्रख्यात भारतीय समाजसुधारक आणि बाल हक्क कार्यकर्ते आहेत. आता चर्चेतील पुस्तकं बघूया आणि त्यांचे लेखक आपण बघूया. द गोल्डन रोड हाऊ एन्शियंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड हे पुस्तक विलियम डेल रिम्पल यांचं आहे. 4 स्टार डेस्टिनी हे पुस्तक खूप गाजलेलं आहे, जनरल MM नरवणे यांचं पुस्तक आहे. द सेग हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम द लाईफ लेसन अँड लेगसी ऑफ श्री नारायण गुरु हे पुस्तक शशी थरूर यांचं आहे. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक प्रेम प्रकाश यांचं आहे. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन हे पुस्तक विजय गोयल यांचं आहे. महात्मा ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक धीरज काकडे यांचं आहे. अग्नि सरासुलो विकासिनो तिनचीना कमलाम द्रौपदी मुर्मू हे द्रौपदी मुर्मू यांच्यावरील पुस्तक आहे. नाव खूप किचकट आहे. हे पुस्तक यारलगड्डा लक्ष्मी प्रसाद यांचं आहे. त्यानंतर द अनप्रेसिडेंटेड सक्सेस स्टोरी ऑफ द फर्स्ट इंडिजिनियस सुपरसॉनिक मल्टी टार्गेट सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम आकाश हे पुस्तक जी चंद्रमौली यांचं आहे. आणि रिक्लेमिंग इनक्रेडिबल अ ब्लू प्रिंट ऑफ इंडियन टुरिझम अनक्लेम थ्रोन हे पुस्तक नवीन कुंदू यांचं आहे. 13वा प्रश्न आहे, 2027 मध्ये कॉमनवेल्थ युथ गेम्स च्या 8व्या आवृत्तीचं प्रथमच आयोजन कोणता देश करणार आहे? कॉमनवेल्थ युथ गेम्स होणार आहे मित्रांनो माल्टा या देशामध्ये. तर माल्टा या देशामध्ये कॉमनवेल्थ युथ गेम्स होणार आहे, ज्यामध्ये 14 ते 18 वयोगटातील खेळाडू सहभाग घेणार आहे. यामध्ये 8 खेळ असणार आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा सेलिंग आणि वॉटर पोलो हे नवीन खेळ समाविष्ट करण्यात आलेले आहे. माल्टा देश भूमध्य समुद्रामध्ये वसलेला एक देश आहे, एक बेट देश आहे, ज्याची राजधानी व्हॅलेटा, चलन युरो आणि पंतप्रधान रॉबर्ट अबेला आहे. 14वा प्रश्न आहे, जून 2026 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील सीमा व्यापार 7 वर्षाच्या कालावधीनंतर कोणत्या खिंडीतून पुन्हा सुरू होणार आहे? तर भारत आणि चीन मध्ये पुन्हा व्यापार सुरू होतोय. आपण जर बघितलं कोविड नंतर जी लिपुलेख पास जो आहे तो ओपन करण्यात आलेला आहे. लिपुलेख खिंड उत्तराखंडच्या कुमाऊ प्रदेशाला तिबेट जो चीनचा भाग आहे, ऍक्च्युअली तो चीनचा भाग नाही, चीनने त्यावर कब्जा केलेला आहे, त्याला जोडते. मग आपण जर बघितलं तर तिथे व्यापार जून 2026 पासून सुरू होणार आहे. या निर्णयामुळे 2020 मध्ये कोविड-19च्या महामारीमध्ये जो काही व्यापार बंद झाला होता तो आता परत सुरू होणार आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान प्रमुख व्यापारी मार्ग लिपुलेख खिंड जी आता आपण बघितली उत्तराखंडमध्ये, शिपकीला पास आहे हिमाचल प्रदेशमध्ये, नथुला पास आहे सिक्कीम गंगटोक, आणि आपण जर बघितलं ल्हासा तिबेट या दरम्यान. 15वा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय गिर्यारोहकाने सर्वात कमी वेळात 7ही खंडातील सर्वोच्च ज्वालामुखी शिखरे सर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर हा रेकॉर्ड जो आहे तो केलेला आहे भूपतिराजू अणमिश वर्मा याने. तर आपण जर बघितलं भारताचा भूपतिराजू अणमिश वर्माने कमी वेळेत 7 ज्वालामुखी शिखरे सर करण्याचा विक्रम केलेला आहे आणि गिनीज रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम मधील आहे हा भूपतिराजू अणमिश. 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटात त्याने ही सगळी 7 ज्वालामुखी 7ही खंडातील ज्वालामुखी सर्वोच्च ज्वालामुखी शिखरे सर केली
आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरचे जे टेस्ट क्वेश्चन आहे तर ते तुमच्या समोर आहे. जो नवीन आयकर कायदा आहे त्याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी, लोकांना शिक्षित करण्यासाठी आपण जर बघितलं तर कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ही तुम्हाला सांगायचं आहे. आता जो काही रिसेंटली निर्यातीविषयक आकडेवारी जाहीर झाली त्यामध्ये पहिले 3 देश तुम्हाला सांगायचे आहे. आणि करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक कुणाचं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.